नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की स्मार्टफोनच्या बरोबर काय काय चुका तुम्ही करू नये आणि ह्या महत्त्वाच्या आहेत। मला माझे मित्र आणि बरेचशी लोक जे भेटतात ना ते अशा प्रकारे स्मार्टफोन वापरतात की कधी कधी मला विचार पडतो, अरे काय म्हणजे माझे मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत, तरी सुद्धा ह्या चुका करतात। हो, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या इथे कार्णव नावाचा माणूस आहे, तो नवीन फोन त्यांनी घेतला, आम्हीच दिलेला आमच्या इकडे रिव्ह्यू साठी। ठीक आहे, मी त्याला सांगितलं की हा जो आहे हा महागातला फोन आहे, तू याच्यावरती स्क्रॅच गार्ड वगैरे लाव। नाही लावलं त्यांनी। दुसऱ्या दिवशी लिटरली, आणि मी महागातल्या फोन बद्दल बोलतोय, त्याच्यावरती स्क्रॅचेस आलेले। तर म्हणण्याचा उद्देश हा की जेव्हा तुम्ही नवीन फोन घेता ना की स्क्रॅच गार्ड लावत जा। आणि केस सुद्धा साधी, म्हणजे मी बरेच लोकांचे केस नवीन फोन घेतात पण केस मात्र असली म्हणजे आता तुम्हाला आवडत असेल ते कोट्स वगैरे असतं, अगदी जॅकपॅक बॅक कव्हर नका ना वापरू, तसे साधे सिंपल जे कव्हर्स असतात, प्लेन कव्हर्स असतात लेदरचे, ते छान दिसतात, रिच दिसतात, प्रीमियम दिसतात। स्क्रॅच गार्ड बद्दल सांगायचं झालं तर 50 रुपयाचे ते रस्त्याच्या बाजूला जे मिळतात ना स्क्रॅच गार्ड, गोरिल्ला ग्लास म्हणून, प्लीज ते तुम्ही करू नका। अजून खराब होईल आणि तुमच्या फोनची जी टच सेन्सिटिव्हिटी असते ना ती खराब होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला मजाच येणार नाही फोन वापरायचा। तर एक 50-100 नाही 200 रुपयाचं चांगलं स्क्रॅच गार्ड घ्या आणि मग वापरा। अजून एक गोष्ट मला हे आवडत नाही, आमच्या इथं तेजस नावाचा एक मुलगा आहे, तो करतो असं। अँड्रॉइड फोन आहे बरं का, त्याचा चांगला फोन आहे, पण ऍपलच्या रिंगटोन्स वापरतो त्यावर। आता काय गरज आहे दाखवायची की ऍपलचा फोन मी वापरतोय, खिशात आवाज येतो असं वाटतं लोकांना, काढतो तर H40। हो, पण म्हणण्याचा उद्देश मित्रांनो आहे याच्यामध्ये की अँड्रॉइड वरती ऍपलचे रिंगटोन वगैरे वापरू नका। काय दाखवण्याची गरज आहे? अँड्रॉइड असण्याचं तुम्हाला असं बरं वाटलं पाहिजे, यू शुड फील प्राऊड की आपण अँड्रॉइड वापरतोय। माझं स्वतः फेवरेट जर का iOS आणि अँड्रॉइड मध्ये बघितलं झालं तर अँड्रॉइड, मी अजूनही अँड्रॉइड वापरतो अँड आय एम प्राऊड ऑफ इट। गर्व आहे मला। पण चार्जिंग बद्दल मी जास्त सांगणार नाही, कारण की त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, नक्की जाऊन बघा, आय कार्ड मध्ये टाकतोय। चार्जिंग टिप्स हे महत्वाचं आहे, तो व्हिडिओ सुद्धा बघितला नसेल ना नक्की बघा, पूर्ण बघा। तुमच्या लिटरली स्मार्टफोनची जी बॅटरी आहे ना तुम्हाला थँक्यू म्हणेल आणि जास्त दिवस चालेल। तुम्ही एक फोन 1.5-2 वर्षाची जागी 4-4 वर्ष वापरू शकाल, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा। ही सिरियस गोष्ट आहे, म्हणजे आतापर्यंत मी थोडी चेष्टा वगैरे केली पण ही सिरियस गोष्ट आहे मित्रांनो। जेव्हा तुम्ही ड्राईव्ह करत असाल, चालत असाल, रस्त्यावरनं सायकल चालवत असाल, काही करत असाल, तेव्हा फोन वापरू नका। म्हणजे मी लिटरली गाडी चालवताना रस्त्यात बघतो लोक जात आहेत, मी हॉर्न वाजवतोय त्यांना ऐकू येत नाही का, कारण की एकतर इयरफोन्स घातलेले असतात किंवा फोनवरती बोलत असतात। ह्या गोष्टी ज्या आहेत ते करू नका। आणि जे कोणी हे करतं ना त्यांना हे फॉरवर्ड करा, हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा त्यांना। आता ही गोष्ट जी आहे ही मी जवळजवळ एक 8-10 वेळा सांगितलेली आहे, तरी सुद्धा लोकांना अजून माहिती आहे। माझ्या मित्राचंच मी एक उदाहरण देतो, मंदार नावाचा माझा मित्र आहे, बॅकअपच घेत नाही। आणि जेव्हा फोन हरवतो किंवा करप्ट होतो फोन किंवा ब्रिक होतो फोन, तेव्हा मित्रांनो त्यांना कळतं बॅकअपचं महत्व, कॉन्टॅक्ट जातात, हेच जातात, ते बेसिक गोष्ट। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या डेटाचा बॅकअप ठेवा। आणि त्यामध्ये हे सुद्धा असतं की फ्रिक्वेन्सी काय ठेवायची, डेली, वीकली, मंथली। ठीक आहे, वीकली ठेवलं तरी चालेल, तुम्ही जर का बरंच काही करत असाल तर डेली ठेवा, नाही तर वीकली ठेवलं तरी चालेल। अगदीच काही झालं तर 4-5 दिवसात जाईल पण त्याच्या आधीचा डेटा तुम्हाला मिळेल, त्यामुळे बॅकअप युअर डेटा, व्हेरी इम्पॉर्टंट। आणि कसं होतं माहिती का, बॅकअप डेटा घेतला म्हणजे उद्या तुमच्याकडे फोन जरी नसला आणि तुम्हाला डेटाचा बॅकअप पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता। takeout.google.com ला गेला, तिथं तुम्ही डिटेल्स सांगा की मला कॉन्टॅक्ट पाहिजे, फाईल्स पाहिजे, हे सगळं काही पाहिजे, आणि सेंड डेटा म्हणा, झिप फाईल तुम्हाला अख्ख्या तुमच्या डेटाची, ती सुद्धा डाउनलोड करून तुमच्या हार्ड डिस्क वगैरे असेल त्याच्यावरती ठेवा, म्हणजे एक एक्स्ट्रा बॅकअप होईल, फेल सेफ म्हणतात त्याला। अजून एक गोष्ट मित्रांनो, अजूनही लोक करतात हे, म्हणजे 40, 50, 60 मध्ये असतील ना ते नक्की करतात। फोन नवीन आला ना की मागं स्टिकर असतं, ते स्टिकर काढतच नाही वर्षानुवर्षे, त्याची गरज नाही। त्याच्यावरती काय इन्फॉर्मेशन असते, IMEI नंबर असतो, सार व्हॅल्यू असते। जास्तीत जास्त तुम्हाला जर का पाहिजे असेल एक फोटो काढून ठेवा, तो फोटो नेहमी तुमच्याकडे असतो, म्हणजे फोनवरती तो स्टिकर असेल पाहिजे, नाही तर वॉरंटी व्हॉइड होते, हे होतं ते, असं काही नाहीये। फोन आला नवीन काढला की मागचं स्टिकर काढायचं, क्लीन ठेवा तुमच्या फोन। पासवर्ड चुकीचे वापर, म्हणजे इतके सोपे पासवर्ड वापरणं की विचारू नका। 00001234 QWERTY, QWERTY, पासवर्डला पासवर्ड म्हणूनच देणं। अहो काय हे पासवर्ड, म्हणजे पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा। आजकाल डेटा इतका महत्वाचा झालाय, तुम्हाला तो वाटत नसेल पण तो डेटा फार महत्वाचा आहे। ह्याची म्हणजे जे महत्व आहे ना डेटाचं, हे तुम्हाला कधी ना कधीतरी कळेल। ते कळण्याच्या अगोदर, चुकीच्या दृष्टीने कळण्याच्या अगोदर आता तुम्ही पासवर्ड तुमचे स्ट्रॉंग ठेवा, फार महत्वाचं। आणि हो, अजून एक गोष्ट सिक्युरिटी बद्दल बोलते म्हणून सांगू दे की फेस अनलॉक जे आहे स्पेशली अँड्रॉइड वरती, हा तुमच्याकडे आयफोन असला फेस ID सिक्युअर येते, पण फेस अनलॉक हा एक कन्व्हिनियन्स फीचर झाला अँड्रॉइड फोन वरती, तो सिक्युरिटी फीचर नाहीये। त्याच्यासाठी तुम्ही पॅटर्न ठेवा किंवा पिन तुमची जी असेल ती ठेवा। फेस अनलॉक कन्व्हिनियन्स साठी चांगला आहे, पण त्याचा अजून एक बॅकअप असतो,
पॅटर्न किंवा पिन नक्की ठेवा. अजून एक गोष्ट म्हणजे आमच्या इथंच ती घटना घडलेली आहे. रात्री झोपताना बरेच लोकांना असं म्युझिक कानात घालून झोपायचे आणि आजकाल ते TWS वगैरे येतात. लिटरली आमच्या इथं मारूफ नावाचा एक मुलगा होता, तो असंच रात्री त्यांनी म्युझिक ऐकलं आणि कानातच राहिलं ते आणि दुसऱ्या दिवशी विसरून गेला. TWS असं त्याच्या पुढे रबरी असतात, ते त्याच्या कानाच्या आत गेलं. 2 दिवसानंतर त्याचा कान दुखायला लागला. डॉक्टरकडे गेला तेव्हा डॉक्टरने काढलं. त्याला माहितच नव्हतं की ते जे इयर टिप्स ज्याला आपण म्हणतो ते आतमध्ये जाऊन बसले होते, त्यामुळे त्याचा कान दुखत होता. विचार करा किती मध्ये पडलं असतं. आणि म्युझिक बद्दल सांगतोय तर प्लीज 100% व्हॉल्यूम वरती वगैरे ऐकू नका. कानाची जी सेन्सिटिव्हिटी आहे ना ती कमी होईल. हो, लिटरली काही दिवसांनी असं लोकांनी ओरडलं तरी तुम्हाला ऐकू यायचं नाही. नॉर्मल ॲव्हरेज 60 to 70%, मी म्हणेन 70% इज द टॉप लिमिट जे व्हॉल्यूम वरती तुम्ही ऐकायला पाहिजे. नाहीतर खूप जास्त मोठं होतं, कान तुमचे खराब होतील. अजून एक गोष्ट, हे तर तुम्ही लिटरली बघितलं असेल, म्हणजे काय म्हणजे तुम्ही पैसे ठेवता आतमध्ये, कार्ड वगैरे ठेवता, ते पूर्ण एवढं मोठं ठेवण्याची गरज नाहीये. एक तर हीट होतो जेव्हा तुम्ही चार्जिंग करत असता तेव्हा. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही कार्ड वगैरे असं ठेवता, याची जी मॅग्नेटिक स्ट्रीप असते ना ती खराब होते. कार्ड खराब होऊ शकतं, तुमच्या फोनला सुद्धा इजा होऊ शकते. इजा कशी? जेव्हा तुम्ही चार्ज करताय, गरम झालं, ती जी हीट आहे ती डिसिपेट होत नाही, ब्लास्ट झाला, अजून काहीतरी झालं, अजून जास्त गरम झाला, त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो कमी झाला. या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा हे ठेवूच नका ना. जसं तुम्ही स्क्रॅच गार्ड जे आहे ते गोरिल्ला ग्लास रस्त्यावरचं 50 रुपयाचं असतं, तसंच चार्जर किंवा केबल तुमच्या ना अशा लोकल शॉपमधून घेऊन 50-100चे नका. जे ओरिजिनल ब्रँडचे चार्जर्स असतात ना तेच वापरा. आणि आजकाल काय झालं माहिती का, इव्हन मिड रेंज मध्ये हळूहळू ना ते चार्जर्स काढून टाकायला लागलेले आहेत बॉक्स मधनं जेव्हा तुम्ही नवीन फोन घेता तेव्हा. तर अशा वेळेला महत्वाचं हे आहे की तुम्ही चांगल्या क्वालिटीचा ब्रँडेड नावाजलेला चार्जर घ्या आणि त्यांनीच तुम्ही तुमचा फोन चार्ज करा, कारण की त्याच्यावरती तुमच्या स्मार्टफोनचं आयुष्य डिपेंडंट आहे आणि तुमचं सुद्धा. आणि भरपूर तुम्ही केबल्स वगैरे वापरली असेल बरेच दिवस आणि कुठेतरी क्रॅक वगैरे गेला असेल, केबल चेंज करा, त्याच्यावरती टेप लावून तशीच वापरू नका. कुठेतरी शॉर्ट सर्किट होईल, तुमचा फोन सुद्धा खराब होईल, तुम्ही सुद्धा खराब होतात. नाही, तुम्ही नाही खराब होणार, तुमचा फोन खराब होईल, मग तुमचं डोकं खराब होईल, मग तुम्हाला राग येईल, मग तुमचे पैसे सुद्धा जातील. त्यापेक्षा 100-200 आत्ता जर का जास्त टाकले तर चांगला चार्जर आणि चांगली वायर तुम्हाला मिळेल. आणि समजा चुकून मागून तुमचं असं कधी झालं की तुमचा डिस्प्ले फुटलाय किंवा इथं क्रॅक गेलेली आहे, मागचा जो काच आहे ती फुटलेली आहे, तर प्लीज अगेन लोकल शॉपकडे, लोकल सर्व्हिसिंग सेंटरकडे स्वस्त मिळते म्हणून प्लीज त्या गोष्टी करू नका. ओरिजिनल गोष्टीच वापरा तुमच्या स्मार्टफोन मध्ये, फार महत्वाचं आहे. आणि हो, जसं मी आधी सांगत होतो, मागं तुम्ही केसमध्ये जर का नंबर ठेवला ठीक आहे, पण सगळ्यात बेस्ट काय माहिती का, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या स्क्रीनवरती यायला पाहिजे. त्यासाठी काय करायचंय, जेव्हा तुम्ही नवीन फोन घेताना सगळ्यात आधी इमर्जन्सी SOS सेटअप करा. येस, SOS म्हणजे सेव्ह आवर सोल, इमर्जन्सी नंबर. आणि ते जेव्हा तुम्ही सेटअप करता काय होतं माहिती का, कधीही तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये फसला असाल तर तुमचं जे लोकेशन आहे ते तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट कडे जातं. म्हणजे फक्त एवढंच नाही, त्यांना कळतं की तुम्ही इमर्जन्सी मध्ये आहात, पण तुम्ही कुठं आहात हे सुद्धा कळतं. हे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी काय, 5 वेळा तुम्ही पॉवर बटन दाबायचे आणि मग डिटेल्स वगैरे आहेत ते सगळे टाकायचे. एक गोष्ट सांगू का, तुमच्या आई वडिलांना तुमच्याबद्दल जेवढी माहिती नसेल तेवढं गुगलला तुमच्याबद्दल माहिती आहे. आणि ते कशामुळे माहिती आहे का, कारण की तुम्ही जे काय करता तुमच्या फोनवरती सगळं रजिस्टर होतं, सगळं ट्रॅक होतं. तेवढंच नका, तुम्ही फुटबॉल 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 असं 4-5 वेळा म्हणा, तुम्हाला ऍड सुद्धा तुमच्या फोनवरती फुटबॉलचे दिसतील, कारण की मायक्रोफोन त्याच्यावरनं सुद्धा ते ऐकत असतात. एलेक्सा वगैरे सिरी कसं चालतं, त्याच्यामुळे चालतं ना, दे आर कंटिन्युअसली लिस्निंग. आता जर का तुम्हाला हे ट्रॅकिंग बंद करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जस्ट गो टू सेटिंग्स वरती जावा, गुगल वरती जावा, मॅनेज युअर गुगल अकाउंट मध्ये जावा, त्याच्यामध्ये डेटा आणि प्रायव्हसी आहे, अँड देन टर्न ऑफ वेब ऍक्टिव्हिटी अँड लोकेशन. म्हणजे तुमचं लोकेशन आणि तुम्ही वेब वरती काय करताय, ऑनलाईन काय करताय, ही ऍक्टिव्हिटी ट्रॅक करणं ऑफ होऊन जाईल. बाय डिफॉल्ट हे ऑन असतं, हे करायला विसरू नका. तर अशा मित्रांनो 10 गोष्टी होत्या ज्या मला फार महत्वाच्या वाटल्या आणि कळकळीनं तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या गोष्टी फॉलो करा अँड यू विल बी सेफ. सिरियसली, म्हणजे प्रत्येक बाबतीत तुम्ही सेफ असाल आणि तुमचा स्मार्टफोन सुद्धा सेफ होईल. कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? आता एक गोष्ट नक्की करा, लाईक, आवडला असेल तर सबस्क्राईब कराच तुम्ही, कारण की आपल्याला ही मराठी कम्युनिटी वाढवायची आहे. पण आपल्या मित्रांबरोबर शेअर करा जे ह्या चुका करतात त्या, नक्की करा आत्ता. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.